सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये सभासदांचे सर्वसाधारणपणे 4 प्रकार आहेत, म्हणजे तसे 5 आहेत. पहिला म्हणजे मूळ सभासद. मूळ सभासद असा व्यक्ती असतो ज्याचं नाव भाग दाखल्यावर पहिलं असतं. दुसरा सभासद म्हणजे जॉईंट मेंबर, सहसभासद. सहसभासद हा असा व्यक्ती असतो जो सदनिकेचा मालक असतो आणि ज्याचं नाव भाग दाखल्यावरती दुसरं, तिसरं, चौथं किंवा अशा क्रमाने असतं, तर त्याला जॉईंट मेंबर म्हणजे सहसभासद म्हणतात. सहयोगी सभासद, असोसिएट मेंबर हा तिसरा प्रकार आहे. त्या असोसिएट मेंबरमध्ये असोसिएट मेंबर हा कुटुंबातील सदस्य असतो. कुटुंबातील सदस्य त्याला असोसिएट मेंबर, सहयोगी सभासद म्हणून मान्यता दिल्यानंतर असोसिएट मेंबर बनता येतं. आणि चौथा प्रकार जो आहे तो प्रोव्हिजनल मेंबर. प्रोव्हिजनल मेंबर हा असा व्यक्ती असतो एखाद्या सभासदाचा मृत्यू झाल्यानंतर जे नॉमिनी आहेत, नामनिर्देशित व्यक्ती जे आहेत, ते सभासदत्वाचा अर्ज करू शकतात आणि ते प्रोव्हिजनल मेंबर तात्पुरता सभासद बनू शकतात. आणि 5वा प्रकार जो आहे तो तुमच्या 154 ब मध्ये तो नाही, मात्र तुमच्या उपविधीमध्ये आहे, तो म्हणजे नॉमिनल मेंबर. नॉमिनल मेंबर हा नाममात्र सभासद आहे. नाममात्र सभासद ज्याला कुठल्याही प्रकारचे अधिकार नसतात, मात्र तो संस्थेमध्ये नाममात्र सभासद होऊ शकतो. आणि म्हणजे जे तुमचे भाडेकरू असतात त्यांना तुम्ही नाममात्र सभासद करून घेऊ शकता. तर तो त्यांच्याच फक्त उपयोगाचा येतो आहे, अन्यथा इतर कोणाच्या उपयोगाचा तो नाही. तर अशा प्रकारे 5 सभासदत्वाचे प्रकार सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये आहेत.